नमस्कार, मी स्मिता. माझ्या आनंदघन या YouTube चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. या आपल्या कथावाचक चॅनलमध्ये आज आपण साद देती हिमशिखरे हे कैलासवासी G.K. प्रधान यांच्या टुवर्ड्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालय या कादंबरीचा केलेला अनुवाद याचं आपण क्रमशः वाचन करणार आहोत. तर चला मंडळी, सुरू करूयात. साद देती हिमशिखरे. तर चला तर मंडळी, सुरू करूया. भाग 4. वर्ष उलटली नि मी MA ची पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून कॉलेजातून बाहेर पडलो. वडिलांचे वय झाले असल्यामुळे वकिली धंद्यातून ते जवळजवळ निवृत्तच झाले होते. मी पुढे काय करावे याची चर्चा घरात सुरू झाली आणि त्यात एकमत होत नव्हते. माझ्या उभय बंधूंच्या मते मी विलायतेला जाऊन ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम पुरा करावा असे मत होते. वडील म्हणत, माधवाने काय करायचे ते त्याचे त्याने ठरवावे. नि आई म्हणे, माधवने काहीही ठरवले तरी मला त्यात आनंदच आहे. मी मात्र अजून काहीच ठरवले नव्हते, कारण माझा निश्चय होत नव्हता. गेल्या 3-4 वर्षात गूढवादाच्या तत्वज्ञानाने मी इतका भारावून गेलो होतो की माझ्यात अध्यात्माचे वारे शिरले होते आणि मनाला तळमळ लागून राहिली होती. वाटे अध्यात्म आणि गूढवाद यांच्या लघुतत्वांचा शोध घ्यावा, धर्मतत्वातील गूढांची उकल करून घ्यावी. या काळात मी स्वामीजी बरेचसे जवळ आलो होतो. त्यांच्याबद्दल मला आत्मीयता उत्पन्न झाली होती. जुन्या आणि आधुनिक, एतद्देशीय आणि परदेशीय तत्वज्ञानांच्या अनेक पुस्तकांचे मी मोठ्या रुचीने वाचन केले होते. त्याकरिता मी संस्कृतचा विशेष अभ्यास करण्यात बराच वेळ घालवला होतो. हेतू हाच की त्यामुळे संस्कृतमध्ये ऋषीमुनींनी संकलित केलेल्या ज्ञानाचा मूलग्राही अभ्यास करता येईल. कुठल्या तरी अपरिचित अशा शक्तीकडे मी ओढला जात आहे असे जाणवत होते. काहीतरी नवे संक्रमण माझ्या जीवितात साकारत होते. शरीरानेही मी अगदी आरोग्य संपन्न होतो, कारण व्यायामादी दैनंदिन गोष्टीत खंड पडला नव्हता. मनात देखील कुठला गोंधळ नव्हता. माझ्या कॉलेजातच प्राध्यापक पद घेण्याविषयी मला विनविण्यात आले होते. सरकारी नोकरीही देऊ करण्यात आली होती. परंतु काही दिवस तरी कोणत्याच प्रकारच्या कामाला झुंपून घ्यायचे नाही असे मी ठरवले होते. एकट्यानेच किंवा शक्य असेल तर स्वामीजींसोबत हिंदुस्थानभर प्रवास करावा अशा निर्णयाला मी आलो होतो. लग्नाकरिता मुलीही सांगून येत होत्या, पण इतक्या लवकर विवाह बंधनात पडायचे नाही हे मी मुळी ठरवूनच टाकले होते. गोखले काकांनी वडिलांना सुचवले सुद्धा की माझे शिक्षण पूर्ण झालेले आहे, तेव्हा त्यांच्या मालतीशी माझा विवाह व्हावयास काही प्रत्यवाय नसावा. कारण एव्हाना मालती BA च्या वर्गात शिकत होती आणि अत्यंत सुंदर दिसत होती. श्रीकांतही वकिलीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. मला काय किंवा माझ्या आई वडिलांना काय गोखल्यांच्या कुटुंबाबद्दल किंवा त्यांच्या मुलीबद्दल काहीच म्हणायचे नव्हते. काका गोखल्यांनी माझ्या वडिलांना लिहिलेल्या एका पत्रात माझ्या सध्याच्या प्रवृत्तीबद्दल भीतीही प्रकट केली होती. मी दुरान्वयाने सुचवले होते, स्वामीजींच्या सान्निध्यात प्रदीर्घ काळ जरी राहिलो तरी एखाद्या दिवशी मी संन्याशी होईल. माझ्या वडिलांनी उलट कळविले होते, जीविताविषयी कोणताही विचार करण्या इतपत मी आता मोठा झालेलो आहे. त्यांनी असेही कळवले होते की उत्तमात उत्तम असे शिक्षण त्यांनी मला दिलेले आहे. मला माझ्या उर्वरित आयुष्यात निर्भीडपणे राहता येईल एवढी माया ठेवली आहे. तेव्हा एका मुलाचा पिता या नात्याने त्यांचे जे कर्तव्य त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडलेले आहे. पुढचा मार्ग आता माधवने आपल्या मताने चोखाळावयास आहे. कामधंद्यात स्थिर झाल्याशिवाय लग्न करायला त्याला सांगायला काहीच अर्थ नाही. आणि आम्ही असे काही सुचवू लागलो तर तो ते ऐकणारही नाही. वडिलांनी गोखले काकांना आणखीन लिहिले, माधवचे लक्ष दिवसानुदिवस तत्वज्ञानाकडे जास्त झुकत आहे याची मला जाणीव आहे. पण म्हणून तो संन्याशी होईल असे मात्र मला वाटत नाही. आणि समजा त्याने शेवटी स्वामीजींचा मार्ग चोखाळायचं ठरवले, तर अशा स्थितीत मालतीशी विवाहबद्ध होण्याचा आम्ही आग्रह करणे म्हणजे दुसरी घोडचूकच नाही का? कारण त्यामुळे त्या बिचाऱ्या मुलीचे आयुष्य बर्बाद व्हायचे. आपले कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता माझ्या मुलाकरिता मालतीने आपल्या जीविताची बाजी लावावी असे सांगण्याचे पाप मी तरी करणार नाही. सध्या माधव काहीही करत नाही,
पण असे आळशासारखे राहणे त्याच्या स्वभावाला जमणार नाही अशी माझी खात्री आहे. त्याने दक्षिणेत फिरून येण्याचे ठरवले आहे व त्याप्रमाणे त्याने फार मोठी सफर आखली असून इतक्यातच तो प्रवासाला निघेलही. मला खात्री वाटते या प्रवासाने त्याचे मन सुस्थिर होईल व पुढील जीवितक्रमाविषयी निश्चित करण्याच्या दृष्टीने त्याची ही सफर उपकारकच ठरेल. नाहीतरी BA व्हायला मालतीलाही अजून 1 वर्ष हवेच आहे. मग आत्ता घाई कशाला? माझी दक्षिण भारताची सफर खरोखरच यशस्वी झाली. प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक महत्वाच्या कितीतरी स्थळांना मी भेटी दिल्या. हिंदुस्थानचा हा भाग खरोखरच सुंदर आहे. दारिद्र्य असेल, पण ती उणीव निसर्ग सौंदर्याच्या श्रीमंतीने भरून निघाली आहे. निबिड अरण्ये, निलगिरीची गगनचुंबी शिखरे, लांबवर पसरलेला हिरवा हिरवा सपाटीचा प्रांत, सुंदर समुद्र किनारा. केवढी ही संपन्नता! इतर बाबतीतील कमीपणा येथे जाणवतच नाही. एकदा शिकाराच्या संगतीत जंगलात जाण्याची मला संधी मिळाली. त्यावेळेचे ते चित्तथरारक अनुभव किंवा कुठे कुठे टेनिस किंवा बॅडमिंटनच्या खेळात मिळालेला आनंद, वेळ कसा जात होता हे कळतही नव्हते. मी फिरत फिरत म्हैसूरला आलो होतो. एका प्रगल्भ विचारशील राजाच्या प्रागतिक संस्थानाचे राजधानीचे ते शहर होते. सुंदर राजवाडे, विस्तृत राजपथ, अधूनमधून असलेले मोठे मोठे बगीचे, रेशमावरील कलात्मक डिझाईन्स, लाकडावरील कोरीव काम, चंदनाच्या सुगंधी आणि सुंदर वस्तू वगैरे मैसूरची वैशिष्ट्ये माझ्या मनावर कोरली गेली. बरेच दिवसात स्वामीजींचा ठाव ठिकाणा नव्हता. आता त्यांची भेट व्हावी असे पुन्हा पुन्हा मनात येत होते. पण रोज नव्या जागी असणाऱ्या फिरस्त्याचा पत्ता कसा मिळणार? पण एका सायंकाळी फिरून परत येत असताना अचानकपणे रस्त्यात स्वामीजी दिसले. मला फार आनंद झाला. तसा त्यांनाही झाला. त्यांची प्रकृती तर नेहमीच उत्तम आणि ताजीतवानी, निरामय असे. त्याच दिवशी सकाळी ते म्हैसूरमध्ये आले होते. त्यांच्याच म्हणण्यावरून कळले की तेही मला भेटण्याचा प्रयत्न करीत होते. मी विचारले, "पण म्हैसूरला आहे, पण मी म्हैसूरला आहे हे तुम्हाला कसे कळले?" त्यांनी नुसते स्मित केले. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. मी कुठे उतरलो याची चौकशी केली आणि सफरीची विशेष कटाक्षाने काही आखणी केली आहे की काय असेही विचारले. काही ठरवून हिंडत नसल्याने मी त्यांना सांगितले. मी पुढे म्हटले, "उटक मंडहून निलगिरी उतरून म्हैसूरला आलोय आणि पुढे मद्रासला जायचे म्हणतोय." ते उतरले होते त्या ठिकाणचा पत्ता मला त्यांनी दिला व दुसऱ्या दिवशी सकाळी ते इथे पोहोचलो तर ते तयारच होते. दाक्षिणात्य स्थापत्यशास्त्राप्रमाणे भव्य आणि विस्तृत प्रमाणात बांधलेले ते शिवालय होते. असंख्य कमानी नि सभोवताली लांब रुंद ओवऱ्या असे बांधकाम दगडी नि प्रशस्त. त्या ओवऱ्यातच कितीतरी संन्याशी व यात्रेकरूंची आरामशीर सोय झालेली होती. देऊळ नि सभोवतालचा प्रकार कटाक्षाने स्वच्छ राखला होता. स्वामीजींनी सांगितले की ते रामेश्वरला जात असून तेथे त्यांची आणि त्यांच्या गुरुदेवाची भेट होणार आहे. त्यांनी मला रामेश्वरला येतोस का म्हणून विनवले. रामेश्वर हेही पाहण्यासारखे स्थळ आहे. तेही पाहता येईल नि शिवाय कुणी सांगावे गुरुदेवांसारख्या सिद्ध पुरुषाचे दर्शन घडण्याची संधी मिळेल या वेळेपर्यंत तर स्वामीजींबद्दल माझ्या मनात निराळे आकर्षण उत्पन्न झालेलेच होते. आणि गुरुदेवांबद्दल ते नेहमीच इतक्या गुणविशेषात्मक आदराने बोलत की त्यांच्या गुरुदेवांना पाहण्याची उत्सुकता माझ्या मनातही तीव्र झाली होती. तेव्हा आलेल्या संधीचा फायदा घेण्याचे मी ठरवले आणि स्वामीजींच्या सत्संगतीत रामेश्वर करून मग परतीच्या प्रवासात मद्रास पाहता येईल असा विचार केला. स्वामीजी 1-2 दिवस म्हैसूरला राहून नंतर रामेश्वरला जाणार होते. त्या दोन्ही दिवसात मी स्वामीजींबरोबर निरनिराळ्या ठिकाणी भेटी दिल्या. त्यांच्या ओळखीच्या अनेक लोकांना भेटलो. स्वामीजीही विशेष खुशीत होते. त्यांनी गुरुदेवांबद्दल कितीतरी मनोरंजक गोष्टी मला सांगितल्या. त्यावरून स्वामीजींचे गुरुप्रेम किती प्रगाढ आणि आदर किती सखोल आहे याची मला प्रचिती आली. त्यांच्या गुरूंना मी भेटावे अशी स्वामीजींची तीव्र इच्छा असावी असेही स्पष्ट होते. मला मात्र राहून राहून हेच आश्चर्य वाटत होते की स्वामीजींसारख्या सुविद्य आधुनिक शिक्षण घेतलेला, बुद्धीने अत्यंत प्रखर असलेला मनुष्य गुरु गुरु म्हणून एखाद्या मनुष्याला जवळजवळ देवपण देण्या इतका हुरळून जातो तरी कसा? माझे आध्यात्मिक व अधिभौतिक तत्वज्ञानाविषयी वाचन या वेळेपर्यंत कितीतरी वाढले होते, पण एखाद्या व्यक्तीला गुरुपद मनाची तयारी झाली नव्हती.
याबाबत मी स्वामीजींशी अनेकदा वाद घातला, परंतु प्रत्येक वेळी ते एवढंच म्हणत, स्वतः याबाबत अनुभव घे आणि मग तुझी मते काय ती मांडायची ती मांड. जरा धीर धर. मला नेहमीच वाटायचे की ही निव्वळ अंधभक्ती आहे. मी सुदैवाने वा दुर्दैवाने ते तेवढी माझ्याजवळ नाही हे मला कबूल करायलाच हवे. स्वामीजी माझ्याशी बोलताना प्रत्येक मुद्दा पौर्वात्य आणि पाश्चिमात्य दार्शनिकांची त्याबाबतची मते व त्यांचा स्वतःचा अनुभव यांच्या संदर्भात अतिशय बुद्धिगम्य विचारसरणीने मांडत. पण त्याने मती गुंग झाली तरी मनाला ते पटत मात्र नसे. माझ्या मनाची ही धारणा स्वामीजींना ज्ञात असावी, कारण ते नेहमी म्हणायचे, माणसाने पुस्तकी ज्ञानाच्या आहारी जाऊन इतरांच्या मताचा पुरस्कार करून आपले मते बनवू नयेत. आपल्या अनुभवावर नेहमी भर असावा. त्यामुळे माझी धारणा काय आहे याबद्दल स्वामीजींची कधीही फिकीर केली नाही. स्वामीजींचे म्हैसूरमधील काम संपले आणि आम्ही रामेश्वरकडे कूच केले. प्रवासात स्वामीजींनी आपल्या जीवनातल्या कितीतरी घटना सांगितल्या. त्या जितक्या चित्तवेधक तितक्याच प्रगल्भ होत्या. स्वामीजींच्या सांगण्याची हातोटी ही विलक्षण मनोवेधक होती. त्यामुळे हा सहप्रवास मोठा मजेशीर झाला. त्यांनी साऱ्या भारतभर अथक प्रवास केला होता. किती वेळा कितीतरी प्रांतातून ते फिरले असतील. त्यामुळे की काय त्यांना कितीतरी भाषाही अस्खलितपणे बोलता येत होत्या. आम्ही रामेश्वरला पोहोचलो आणि त्यांनी मला एकच सावधपणाची सूचना दिली की गुरुदेवांबद्दल मी माझे मत घाईघाईने बनवू नये. शांतपणे अधीर न होता निरीक्षण करावे. रामेश्वरला आम्ही एका ब्राह्मणाच्या घरी उतरलो होतो. तो स्वामीजींच्या परिचयाचाच होता. इतकेच नव्हे तर नंतर आढळले की रामेश्वरला स्वामी बहुजनांच्या परिचयाचेच आहेत. जवळजवळ सर्व जणांच्या यजमानांकडे चौकशी करता कळले की गुरुदेव तोपर्यंत आलेले नव्हते. पण ते केव्हा येतील याही बद्दल काही अटकळ करता येत नव्हती. हे ऐकून माझी जरा निराशाच झाली. परंतु स्वामीजींना काहीच वाटल्यासारखे दिसले नाही. ते म्हणाले, गुरुदेव नक्की येणार. त्यांना भेटायला आपण फक्त सन्मुख असायला हवे. समुद्र स्नान करून देवदर्शनाला गेलो. दक्षिणेत मी प्रथमताच येत असल्याने इतके विस्तृत आणि प्रचंड देवालय पाहण्याचा मला कधीच योग आला नव्हता. आज कितीतरी शतके ही भव्य वास्तू उभी आहे. हजारो माणसे त्या प्राकारात सामावून जातील. सर्व इमलाच इतका सुंदर आणि त्यातही आजतागायत सर्व देवस्थान उत्तम स्थितीत राखलेले आहे. मला नंतर कळले की हे अतिश्रीमंत देवस्थान आहे. राजा महाराजांकडून करोडो रुपयांच्या देणग्या हिंदुस्थानच्या कान्याकोपऱ्यातून या देवालयात येतात. हजारो यात्रेकरू रामेश्वरला अभिवादन करण्याकरिता सर्व हिंदुस्थानातून येथे रोज येत असतात. त्यांचे पारमार्थिक आकर्षण अजूनही आहे तसेच आहे. स्वामीजींनी मला देऊळभर हिंडवले. प्रत्येक महत्वाची गोष्ट दाखवली आणि ती महत्वाचीच का हेही समजून सांगितले. आम्ही ते दिवस मऊ मऊ वाळूत समुद्रकाठी घालवला. ब्रह्मसूत्रांवर श्रीमद शंकराचार्यांनी लिहिलेल्या शाकंभर भाष्य या टीका ग्रंथातील वेचक छेदकांचा अर्थ स्वामीजींनी मला रात्री समजावून सांगितला. मी ती टीका तत्पूर्वी वाचलेलीच होती. परंतु स्वामीजींनी ज्या तऱ्हेने विषय समजून दिला, ज्या सहजतेने त्यांनी निरूपण केले, ज्या दृष्टिकोनातून अर्थांची उकल करून दिली, ती प्रतीत होताना विद्वत्ता व प्रगाढ अभ्यास अपूर्व होता. आचार्यांनी मांडलेले वेगवेगळे सिद्धांत आणि त्यावर रूढ असलेल्या टीका प्रतिटीका यांचीही स्वामीजींनी ओळख करून दिली. ब्रह्मसूत्रांवर आचार्यांच्या पूर्वी व आचार्यांच्या काळची टीका प्रतिटीका आणि मतमतांचा गलबला उठला होता आणि तेच कारण आचार्यांना शाकंभर भाष्य लिहिण्यास प्रवृत्त करते झाले. स्वामीजींचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व निखालस असामान्य. परंतु शंकराचार्यांनी कोणत्या परिस्थितीत ब्रह्मसूत्रांवर आपले भाष्य लिहिले याची जी मूलग्राही चिकित्सा स्वामीजींनी केली त्यावरून मात्र त्यांच्या बुद्धीचे राहून राहून आश्चर्य वाटले. तत्वज्ञानावरील स्वामीजींचे प्रवचन म्हणजे खरोखर बौद्धिक मेजवानीच. स्वामीजी जर एखाद्या कॉलेजात प्राध्यापक झाले असते तर मला खात्री वाटते की जगातील सर्व पंडितांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले असते. इतका अवघड विषय पण ते असा समजून सांगत की ऐकणारा त्यांच्या व्याख्यानातील एकही मुद्दा विसरू शकत नाही.
असे म्हटलेही. स्वामीजी, तुम्ही आपले हे ज्ञान भंडार विद्यार्थ्यांपुढे खुले कराल तर विद्यार्थी जगतावर केवढे उपकार होतील. नेहमीप्रमाणे ते फक्त हसले आणि म्हणाले, हा सारा गुरुदेवांचा कृपेचा प्रसाद आहे. पण पढवणे हा माझा दृष्टी हेतू नाही. मी कुठल्याही धंद्याला किंवा स्थळाला मी स्वतःला कायमचा वाहून घेऊ शकतच नाही. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.